धंगेकरांनी काँग्रेस का सोडली? शिवसेनेत जाण्यामागचं नेमकं कारण काय? काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आहे. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत पक्षात सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे घोषित केले आहे. रवींद्र धंगेकरांनी काँग्रेस सोडल्यामुळे पुण्यात काँग्रेसचं मोठं नुकसान झालंय. 2019च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात काँग्रेसला मोठी गळती लागली होती. त्या काळात पक्षातील अनेक मोठे नेते पक्ष सोडून भाजपा व शिवसेनेत गेले होते. मात्र रवींद्र धंगेकरांनी पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले होते. आता मात्र पुण्यात काँग्रेसकडे मोठं नेतृत्व राहिलेलं दिसत नाही. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसब्यातील विजयानंतर कार्यकर्त्यांना हुरूप वाढला होता. त्याचे प्रत्यांतर लोकसभा निवडणुकीत आले. रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना चांगलीच लढत दिली होती. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर धंगेकर हे काँग्रेसपासून अलिप्त असल्यासारखे दिसत होते. धंगेकरांच्या पराभवात काँग्रेसचा हात? विधानसभा निवडणुकीमध्ये धंगेकर यांना कसब्यातून पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या पराभवात काँग्रेसचाच हात असल्याची त्यांची भावना होती. कारण या मतदारसंघात माजी महापौर कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली होती. ही बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत. स्थानिक नेत्यांचा असहकार पाहून त्यांनी स्वतःची प्रचार यंत्रणा कामाला लावली होती. तेव्हापासून रवींद्र धंगेकर नाराज होते. महापालिका निवडणुकीच्या जबाबदारीतून धंगेकरांना वगळले. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून 7 विधानसभा मतदारसंघामध्ये निरीक्षकाच्या नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये माजी आमदारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्त्यांमध्ये कुठेतरी रवींद्र धंगेकर यांना डावलल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू होती. शिवसेनेत जाण्यामागचं नेमकं कारण काय? मी पक्षाला कधी दोष दिला नाही आणि देणार नाही. मी ज्या भागात वर्षानुवर्षे काम करत आहे तेथील लोकांशी बोललो. मग लक्षात आलं की तुम्हाला काम करावंच लागेल, पण सत्तेशिवाय काम होत नाही. तसेच एकनाथ शिंदे साहेब आणि उदय सामंत यांनी मला अनेकदा फोन केले. धंगेकर आमच्याकडे या अशी ऑफर दिली. आमच्यात मित्रत्वाचं नातं असल्याने एकत्र काम करण्याचे ठरवले असे धंगेकर म्हणाले. जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.